श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या शुक्रवार 6 जून या दिवशी आलेली आहे निर्जला एकादशी। तसं तर एकादशी तिथी जी आहे तर ती प्रत्येक महिन्यामध्ये येत असते, परंतु दर महिन्यात एकादशीचं व्रत येतं आणि हे व्रत भगवान विष्णुदेवांना समर्पित असतं। वर्षातील 12 एकादशींपैकी सर्वात पुण्यदायी आणि फलदायी महत्त्वाची मानली जाणारी एकादशी म्हणजे निर्जला एकादशी। हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला स्मार्त एकादशी असंही म्हणतात। त्याचबरोबर या एकादशीला भीमसेनी एकादशी या नावाने देखील ओळखलं जातं। ज्या व्यक्तीला दर महिन्यातील एकादशीचं व्रत करणं शक्य नाही ते लोक निर्जला एकादशीचं व्रत जे आहे तर ते आवर्जून करतात, कारण असं म्हणतात की या व्रताने वर्षातील सर्व एकादशीच्या व्रताचं जे काही पुण्यफळ आहे तर ते मिळत असतं। हे व्रत कठीण असतं, कारण या व्रतामध्ये पाणी न पिता उपवास करावा लागतो। मात्र मनोभावे केलेले निर्जला एकादशीचे व्रत मनोकामना पूर्ण करतात असं देखील मानलं जातं। जर आपण या निर्जला एकादशीच्या दिवशी व्रताचा संकल्प करून जर आपण व्रत केलं तर आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही नक्कीच पूर्ण होते। या दिवशी भगवान विष्णुदेवांची विधिवत पूजा सेवा केली जाते। अशा या निर्जला एकादशीचा प्रारंभ 6 जून रोजी दुपारी 2:05 होणार आहे आणि समाप्ती 7 जूनला पहाटे 4:47 होणार आहे। आणि म्हणूनच निर्जला एकादशीचं व्रत हे आपल्याला शुक्रवार म्हणजेच उद्या 6 जून रोजी करायचं आहे। धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय अत्यंत खूप खास आणि महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीच्या पूजेसोबत काही महत्त्वाचे उपाय सेवा देखील केल्या जातात। तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय अत्यंत असा प्रभावशाली उपाय जो आहे तर तो तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। उद्या शुक्रवार निर्जला एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, परंतु सकाळीच तुम्हाला इथे एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे। हा दिवा लावल्यामुळे काय होईल तर शत्रू घरी येऊन माफी मागेल, 7 पिढ्यांचं आपलं जे काय दारिद्र्य दुःख गरिबी आहे ही नष्ट होऊन संकटे संपेल, घराची मुलांची पतीची आपल्या कुटुंबाची अगदी भरभरून अशी प्रगती होईल। तर हा दिवा कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये लावायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ त्यामुळे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। तर आज या व्हिडिओमध्ये मी जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या सकाळीच करायचा आहे। सकाळी अगदी तुम्ही 12 वाजण्याच्या अगोदर तुम्हाला या एका ठिकाणी एक दिवा जो आहे तर तो आवर्जून लावायचा आहे। आणि जर तुम्हाला उद्या सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर हा उपाय करणं शक्य नाही झालं तर मग तुम्ही संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत हा जो दिवा आहे तर तो लावू शकता, कारण एकादशी तिथी ही संपूर्ण दिवस असणार आहे। त्यामुळे तुम्ही हा उपाय सकाळच्या वेळेमध्ये करायचा आहे किंवा सायंकाळच्या वेळेमध्ये करायचा आहे, कारण ही जी वेळ असते तर ही आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय देखील त्याच वेळेमध्ये करायचा असतो, जेणेकरून माता लक्ष्मीचा अखंड कृपा आशीर्वाद हा आपल्याला मिळेल। निर्जला एकादशीला हा दिवा लावायचा आहे, विशेष महत्त्व आहे। हा दिवा लावल्याने आयुष्यामध्ये आनंद शांती सुख समृद्धी येते, यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा ही निघून जाते। असं म्हटलं जातं की या दिवशी जर आपण हा दिवा लावला तर भगवान विष्णुदेवांचा कृपा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो आणि आपल्या
जीवनातील अंधार दूर होतो. जर आपल्या आयुष्यामध्ये काही अंधार असेल, आयुष्यामध्ये काही अडचणी असेल, दुःख असेल, संकटे असेल, त्यातून बाहेर पडण्याचा कुठलाही मार्ग हा आपल्याला सापडत नसेल, तर मग उद्या निर्जला एकादशीला तुम्ही हा जो उपाय आहे तर तो आवर्जून नक्की करून बघा. हा उपाय केल्याने आपल्या जीवनातील सर्व संकट, अडीअडचणी, दुःख हे नष्ट होतील. त्याचबरोबर घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी, आर्थिक अडचणी येत असतील, आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल, तरी सुद्धा हा उपाय तुम्ही जो उपाय सांगणार आहे तर तो करू शकता. तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा आहे आणि खूप प्रयत्न करूनही, कष्ट करूनही तुमची ती कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल, तरी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो. हा उपाय केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा, मनोकामना ह्या देखील पूर्ण होतात. त्याचबरोबर हा दिवा आपल्या घरात लावल्याने घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे, नकारात्मक ऊर्जा आहे, ही निघून जाते. घरामध्ये जे काही वादविवाद, भांडणे असेल तर ते सुद्धा कायमचे नष्ट होतात आणि घरात सुख, समृद्धी, शांती नांदत असते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या निर्जला एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि गंगाजल टाकायचं आहे आणि त्या पाण्याने आपल्याला स्वच्छ आंघोळ करायची आहे. यामुळे आपलं शरीर हे पवित्र होतं आणि मन देखील फ्रेश वाटतं आणि आपलं शरीर पवित्र असल्यानंतर आपण जे काही सेवा करतो, उपाय करतो, तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच लाभ जो आहे तर तो मिळत असतो. यानंतर आपल्या देवघरातील नित्य देवी देवतांचं विधिवत पूजन करून घ्यायचं आहे. भगवान विष्णू देवांना पिवळ्या रंगाची फुलं, पिवळी वस्त्र घालायची आहे. पिवळ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण अगदी प्रसन्नमय करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. सांगितल्याप्रमाणे सकाळच्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालेल किंवा ज्यांना नाहीच वेळ मिळाला, ज्यांच्याकडनं सकाळी नाहीच करणं झाला, त्यांनी संध्याकाळच्या वेळेमध्ये केला तरी सुद्धा चालेल. आता पहिला उपाय हा आपल्याला आपली इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी करायचं आहे. बघा, निर्जला एकादशीचं जे व्रत आहे तर ते इच्छापूर्ती व्रत मानलं जातं. या दिवशी जर आपण व्रत नाही केलं परंतु एखादा उपाय केला आणि सेवा केली तर ती भक्तिभावाने, श्रद्धेने केली तर सुद्धा आपल्या मनातील इच्छा, मनोकामना ह्या नक्कीच पूर्ण होतात. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे. त्या पंतीमध्ये आपल्याला दुहेरी लांबडी कापसाची वात जी आहे तर ती लावायची आहे. ही कापसाची वात लावताना त्या वातीला थोडंसं कुंकू, हळद जी आहे तर ती लावून घ्यायची आहे. म्हणजेच काय तर ही वात तुम्हाला थोडीशी लाल पिवळी करून घ्यायची आहे. यानंतर एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये तुम्हाला थोडीशी हरभऱ्याची डाळ जी असते तर ती ठेवायची आहे आणि त्या डाळीवरती हा दिवा तुम्हाला ठेवून लावून घ्यायचा आहे. हरभऱ्याच्या डाळीला भगवान विष्णू देवांचं स्वरूप मानलं जातं. हरभरा डाळ ही देखील पिवळी असते आणि या दिवशी या डाळीला खूप अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं जातं. आता हा दिवा त्यावरती ठेवून त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. दिवा हा आपल्या देवघरामध्ये भगवान विष्णू देवांच्या मूर्तीसमोर किंवा फोटो समोर लावायचा आहे. आता तुमच्याकडे जर भगवान विष्णू देवांची मूर्ती नसेल, फोटो नसेल, तर मग तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती ही प्रत्येकाच्या घरामध्ये असते, तिथे हा दिवा जो आहे तर तुम्ही लावून घेऊ शकता. दिवा लावल्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला एक 5 रुपयाचं नाणं टाकायचं आहे. दिव्याला हळदी कुंकू लावून धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायचं आहे. लक्षात घ्या की पिवळं 5 रुपयाचं नाणं आपल्याला टाकायचं आहे आणि दिव्याला हळदी, कुंकू, फूल, अक्षदा अर्पण करायचे आहे. त्यानंतर अगरबत्ती, धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू देवांचं नामस्मरण करायचं आहे आणि तिथे बसून आपल्याला एक वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. दोन्ही हात जोडून आपली जी काय इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक वेळा श्री सुक्तम जे आहे तर ते देखील पठण करायचं
करायचं आहे. ज्यावेळी आपण श्री सूक्तम पठण करतो त्यावेळी फलश्रुती म्हणणं गरजेचं आहे. कारण आपण जी काही सेवा करतो तर त्या सेवेचं फळ जे आहे तर त्या फलश्रुतीमुळे आपल्याला मिळत असतं. म्हणून फलश्रुती आपल्याला आवर्जून म्हणायची आहे. तर यानंतर आपल्याला ही सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला आपली जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. अशा पद्धतीने हा एक जो दिवा आहे तर तो तुम्हाला इच्छापूर्तीसाठी उद्या निर्जला एकादशीला लावायचा आहे. दिवा लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही या दिव्यातलं नाणं हे स्वच्छ करून तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे किंवा खिशामध्ये ठेवायचं आहे आणि हा दिवा तुम्ही स्वच्छ करून परत वापरू शकता. आणि जी हरभऱ्याची डाळ आपण घेतलेली आहे तर ही डाळ तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायची आहे किंवा जवळपास गाय असेल तर तुम्हाला गाईला खाऊ घालायचे आहे. त्याचबरोबर जर घरामध्ये सतत भांडण वादविवाद होत असतील, घरामध्ये पैसा टिकत नसेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला आवर्जून संध्याकाळी तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे. हा दिवा लावण्यासाठी देखील तुम्हाला एक मातीची पंती जी आहे तर तीच घ्यायची आहे. दुहेरी कापसाची वात लावायची आहे. दिव्यामध्ये तिळाचं तेल तुम्हाला घालायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला तुळशीजवळ प्रज्वलित करून घ्यायचा आहे. एका प्लेटमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे. हळदीवरती हा दिवा ठेवायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला तुळशीजवळ लावायचा आहे. तुळशीजवळ दिवा लावल्यानंतर तुळशीला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या षडाक्षर मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि तिथे बसून तुम्हाला एक वेळा व्यंकटेश स्तोत्र जे आहे तर ते पठण करायचं आहे. व्यंकटेश स्तोत्र हे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे. ज्यांना माहीत नसेल त्यांनी आवर्जून नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तुम्ही बघून वाचू शकता किंवा मोबाईल वरती लावून श्रवण केलं तरी सुद्धा चालणार आहे. आणि आपल्या घरात यामुळे काय होतं तर यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य नांदावं, घरातील आर्थिक अडचणी दूर व्हाव्या यासाठी मनोभावे प्रार्थना करून घ्यायची आहे. त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला पितृदोष दूर होण्यासाठी करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये पितृदोष असेल, पूर्वज तुमच्यावरती नाराज असेल तर पूर्वजांची कुठलीही सेवा तुमच्या हातून घडत नसेल, यामुळे तुमच्या जीवनात अनेक दुःख कष्ट निर्माण होत आहे. पितृदोषांचा त्रास होत असेल, जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं परंतु आपल्याला समजत नाही की आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत, ज्या काही समस्या आहेत तर त्या पितृदोषांमुळे आहेत. आणि म्हणून उद्याच्या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा जो आहे तर तो आवर्जून लावायचा आहे. हा दिवा लावल्याने पूर्वजांचे कृपा आशीर्वाद जे आहे तर ते आपल्याला मिळत असतात. पितृदोष हा दूर होऊन आयुष्यातील सर्व दुःख अडचणी नष्ट होतात. त्याचबरोबर समोरचा उपाय हा आपल्याला आपल्या घरातील सर्व दोष अडचणी दूर होण्यासाठी करायचा आहे. जर आपल्या घराला कोणी दोष लावले असेल किंवा कुणाची नजरबाधा झालेली असेल, करणीबाधा केलेली असेल, यामुळे आपल्या कुटुंबामध्ये काहीतरी अडचणी अडथळे हे सतत येत असतात तर आपल्या घराच्या मुख्य मेन प्रवेशद्वार जे आहे तर तिथे तुम्हाला एक तुपाचा दिवा हा नक्की लावायचा आहे. यामुळे घरातील सर्व दोष नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते. तसेच आपल्या कुटुंबावरती कुठलेही वाईट संकट विघ्न हे येत नाही आणि आपल्या घराकडे माता लक्ष्मी जी आहे तर ती आकर्षित होते. तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्या निर्जला एकादशीला सांगितल्याप्रमाणे हे जे दिवे आहेत तर ते आपल्या घरामध्ये आवर्जून लावायचे आहेत. शक्य असेल तर सकाळच्या वेळेमध्ये जास्तीत जास्त लावण्याचा प्रयत्न करा. नाही शक्य झालं तर मग तुम्ही संध्याकाळी अगदी 12-12:30 वाजेपर्यंत देखील रात्री हा उपाय जो आहे, ही सेवा जी आहे तर तुम्ही करू शकता. फक्त सेवा उपाय करताना मनामध्ये श्रद्धा असणं गरजेचं आहे.
फक्त मनामध्ये किंतु परंतु कुठल्याही प्रकारचा येऊ देऊ नका. ज्यांची श्रद्धा आहे, ज्यांचा विश्वास आहे, त्यांनीच मनापासून उपाय करण्याचा प्रयत्न करा. ज्यांची श्रद्धा नसेल, ज्यांना वाटत असेल की असं केल्याने असं होणार आहे का, त्यांनी उपाय नाही केला तरी देखील चालणार आहे. तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून उद्याच्या दिवशी सांगितल्याप्रमाणे जिथे शक्य होईल तिथे तुम्हाला दिवे लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. दिवा लावल्यामुळे काय होतं, तर दिवा जे आहे तर ते प्रकाशाचं प्रतीक आहे आणि आपण ज्यावेळी अशा ठराविक तिथीला दिवे प्रज्वलित करत असतो तर या दिव्यामुळे आपल्या आयुष्यातील जो काही अंधार आहे तर तो नष्ट होत असतो आणि आपलं जीवन जे आहे तर ते प्रकाशमय होत असतं. हळूहळू आपल्या घराकडे पैसा जो आहे तर तो यायला सुरुवात होते. आपल्या घरातील जे काही पैसा येण्याचे मार्ग खुंटलेले आहे तर ते नक्कीच मोकळे होत असतात. फक्त कुठलीही सेवा करताना मनामध्ये श्रद्धा असणं गरजेचं आहे आणि आपण किती विश्वासाने उपाय करतो, सेवा करतो हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.